कोल्हापुरातल्या सर्वात पहिल्या 21 फुटी गणपती बाप्पांच्या दर्शनाला घेऊन जाणार आहे। हा गणपती बाप्पा आहे कोल्हापुरातल्या सर्वात जुन्या तालमीचा। गणेशोत्सव स्पेशल लय भारी बाप्पा कोल्हापुरीमध्ये आपलं स्वागत। 1838 साली स्थापन झालेली कोल्हापुरातली सर्वात जुनी तालीम म्हणजे जुना बुधवार तालीम। यंदा या तालमीला 187 वर्ष पूर्ण झालीत। अशी जुनी परंपरा असणाऱ्या तालमीच्या गणेशोत्सवालाही मोठी परंपरा आहे। या तालमीचा गणपती बाप्पा हा एखाद्या सम्राटाच्या रुबाबातच विराजमान झालेला असतो। म्हणूनच हा बाप्पा कोल्हापूरकरांचा सम्राट म्हणजेच कोल्हापूरचा सम्राट म्हणून नावारूपाला आलाय। आणि या बाप्पांकडे पाहिल्यानंतर वाटतं सुद्धा की कोल्हापूरचा सम्राट असावा तर तो असाच। या गणपती बाप्पांचा आगमन सोहळा हा गणेश चतुर्थीच्या 10 दिवस आधीच अत्यंत पारंपरिक पद्धतीने असतो। 1977 साली कागदाच्या लगद्यापासून बनवलेला सर्वात मोठा म्हणजेच 21 फुटी इको फ्रेंडली गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं जुना बुधवार तालीम मंडळ हे एकमेव मंडळ होतं। इको फ्रेंडली गणपती बाप्पांची ही परंपरा या मंडळानं पुढे काही वर्ष अबाधित ठेवली। साधारणतः 1980च्या दशकात या मंडळानं रेड्यामुखी वध वधवून घेण्याचा चालता बोलता तांत्रिक देखावा सादर केला होता। आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे हा देखावा रेडिओच्या सांगली केंद्रातून प्रसारित करण्यात आला होता। त्यामुळे रेडिओत सुद्धा गणेशोत्सवाच्या निमित्ताने जुना बुधवार तालीम मंडळ गाजलं होतं आणि अख्खं कोल्हापूर हा देखावा पाहण्यासाठी जमलं होतं। आपल्या देखाव्यांमधून सामाजिक प्रश्नांना समस्यांना हात घालण्याचं काम तालमीनं सुरू केलं। याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे 2015 साली यांनी सादर केलेला शिवाजी पुलाचा जिवंत देखावा। प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिलेल्या शिवाजी पुलाला देखावा सादर केल्यापासून अवघ्या वर्षभरातच म्हणजेच 2016 साली मान्यता मिळाली आणि तालमीनं सादर केलेल्या देखाव्याला यश मिळालं। असं हे लोकोत्सवातून सुद्धा सामाजिक दायित्वाचं भान राखणारं जुना बुधवार तालीम मंडळ आणि कोल्हापूरकरांवर कृपादृष्टी असलेला हा कोल्हापूरचा सम्राट।